तुझ्या इतकं जा. तर मंडळी सकाळी आम्ही बाहेर पडलो आणि एस टी टाकतो. तुमच्या भाषेत काय बेस्ट BST बेस्ट. असं नाही आमच्यासाठी एस टी. तर बसने आम्ही जातो. आज लोकलने बाहेर पडलो कारण जवळच जाऊ असं. आणि आज असा जरा माशाचा वार तर म्हटलं मुंबईचे मासे कसले असतात ते बघूया. आपण जातो कुठे मालाड कुठे मच्छी मार्केट वेस्ट. मालाडच्या मच्छी मार्केट. बघूया कसले कसले मासे असतात. मुंबईचे मासे ताजे भारी असतात म्हणतात. फडफडीत खावचे नाही एक सुद्धा आणि फडफडीत मासे. तर बघूया कसले कसले मासे आहेत. सगळे मासेच असणार आहेत ना. मासेच बांधील का तिकडे भरपूर आहे. मुंबईची मच्छी मुंबईच्या मच्छीवालीनं ओळख काढल्या ना तिच्याचकडे मासे घेऊन जाऊया कसं रे तरी. तर माशाचे गाडी येते इले आहेत पण आम्ही घराकडनं काही न खाता निघालो त्याच्यामुळे आधी नाश्ता करतो मग जातो मी मासे जेवणाची बघूया काय झालं तिथे तसं काल वडापाव खाल्लो वडापाव. ते मोठे मोठे बिल्डिंगी बांधतात नाही हो. भीती पण त्या गावात नाही तशी. मच्छी मार्केट बघत ना ते काय किती बघा खूप मासे असले का सुधारणार कसले मासे घ्यायचे. हळू चला 100 जाती 200 कम होगा उससे ज़्यादा कम नहीं. तर पण काढते पापलेट कसे पापलेट 1212 एकदम ताज़ा माल 1000 में 12 है. जास्त लागणार वाटतं ना हो. मांदेली नाही थांब नंतर येतो भाऊ एक ना उभा राहणार माझ्याने बघून का चांगले मारले ना फ्रेश 50 नव्हे 100 खूप होणार.
अरे घ्या ना. 50 द्या ना ताई. सुट्ट्यात 50. हो आहे. सुट्यात ना. घ्यायचं ना 100 आज महागात काही. ना आम्हाला भरपूर वेगवेगळे मासे खायचे त्याच्यामुळे जास्त महाग. थँक्यू. हो सगळ्यांनी आहे तिथं. मुंबईचं फेमस बाबांच्या आवडीचं मासे मांदे. आपल्याकडे मांदे नाही आहेत. किती देणार तुम्ही बोलणार एकदा? घ्यायचे तर बोलायचे भाऊ. मोठी हवी आहे तिला मोठी. हलवे घ्या दादा. हो दादा. हलवे घ्या इकडे या. नको नको. दादा मासे खाला नाही. दादा मासे तर दादा मासे खालाच नाही. तुला तेवढा पापलेट हवा आहे बघ नंतर दर हे करा. तो मगाशी तर भैया सांगत होतं मला किती पापलेट. हे बाबा आणि हे सोरंगो कसलो हा बघा किलो. हे बघ इकडे माझं. मुंबईची मासेवाली. तुझ्या इतकं जा. कापताना गावाकडचं ना. कापताना बघूया आता किती काय दिसतं. सगळे मोठे मोठे इले आता ना इकडे. नाही कमी करणार ते मुंबईवाले मासेवाले. आमचे बाई मासेवाले कमी करून दे. मासे येतात. सुरमई आहे आणि पापलेट आहेत. होय होय. किती किती सांग कापायचे? तरी? एकच आहे आणि पापलेट आहेत. पापलेट नको ना. हां रे पापलेट नको ना. नको प्लेट भरूया. मग पैसे कमी करतालास मा काय हो. पैसे कमी करतालास मा. पैसे कमी पैसे कमी करणार करणार ना. ना काय. हा कोकण कोकण सिंधुदुर्ग कुडाळ तालुका. इकडे राहत असाल ना. कुडाळ तालुका गावी राहतो. इकडे भावाकडे आलो आता. मुंबईचे मासे खायला आलो. आमच्याकडे हा नाही मिळत. आमच्याकडे दुसरा मिळतो असाच प्रकारचा. मिळतो पण बाहेर जातो जास्त. बोल देव. तुम्ही फक्त कापूनच देता काय. हां म्हणून परवडतं तुम्हाला. परवडतं. घरचे असतात खेकडे आणि हे. हां हां चलो. पापलेट नको ना. नको आहे बापलीचं नंबर. मजा आणायची. जाऊ चला माका कोकेट. म्हाका गावच्या कोक्याची आठवण येयली. म्हाका सवय झाली त्याची माहिती आहे. पाणी कसं गेले काय ये संपतो तो. थोडे घालता असतं ते आधी. नाही नाही त्या दिवशी एक व्हिडिओ बघले त्याच्यात ती सांगा होती की अशी कापणत नाही आपल्या कोकणात. अशी कापणत नाही इकडे मुंबईत नाही. कशी घेतली विचार. 302 बरं का. चांगली बसू ना. कापायची वर आणि नाही ही घराकडे कापू काय तुमका येऊची नाही. नाही 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 घरी नाही कापू शकत. 12 रुपये द्यायची आता. चला चला चला. काय घालून की तुम्ही केलास तसला माका होय. काही नाही.
पण त्या कुरकुरीत जाता ना मग त्याच्यात घातल्यावर. तोच नाही बनवता तो आता. हे बनवलं ना त्याच्यात टाकून. हा तो ब्रेड मोठा होतोय त्याला ना. कसली चटणी ती सांगा तरी. सँडविचची चटणी. पण ती नुसती कसली पुदिना मिरची काय हो कसली हो केलास ती. काळा मीठ पांढरा मीठ जमणार नाही तुमका काय. हा मसाला कसला आहे. सँडविच मसाला वहिनी स्पेशल. ओ तुम्ही बनवलाय हा मसाला. हाडे यावा कसं बनवलं सांगा जरा. सँडविचचा मसाला फ्रँकी मसाला, फ्रँकीला मसाला बनवलेला तो. तुम्ही काय काय भारी बनायत असते आणि तो सांगूच नसता मला. सिक्रेट इन्ग्रेडियंट फक्त मध्ये ह्या मारू मध्ये का अक्कीच सगळी ना. तशी काय अगदी मोठी ठेवते ना. एक साराक ठेवूया. अगदीच म्हणाला तळलेलं नको तर. किती मासे 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 माका तर रात्री झोपेत ते सगळे मासे दिसतले. झोपेत ते सगळे मासेच दिसतले. कितके मासे ते बाप रे. जकडे तकडे नुसते मासेच मासे. आमका बाय प्लेटा बिप्लेटाचा काय ह्या नाही. आम्ही काटेचे मासे खाणार काय मंडळी. आमका लागतं तारले इरडा. लाईट ला तिकडची बाजू. मच्छी जो बाजार. जीवाची मुंबई करू नको. फडफडीत मासे आहेत फडफडीत. मांदेली माझ्या बाबांका पण खूप आवडतं. आणि आमच्याकडे मी आता ही मुंबईतच बन गावाकडे मांदेली नसता इतकी. गावाकडे ना ती मोदका असतात. हडे आजी भाजायची आणि ही हडे पटापट पटापट गरम गरम खायची. कुरकुरी कुरकुरीत. आता येतली ना. आता मांदेली कुरकुरीतच खाऊची असतात. ठेवून द्या. हडे तव्यावर काढायची आणि हडे द्यायची. गावाकडसून 4 टाका चालते. हा 4 बस माऊली असत. होय होय होय. 4 म्हणजे चारच. होय खूप एकदमच स्ट्रॉंग असत. त्याच्यामुळे ना कळलं कडू लागते ती. कारण मी आता काल काढून आणून घेतलंय ना ती पण इतकी वास गमगमता नुसतो. 2-4 बोंबील पण स्वस्त होती. हा तेच मला काय लागून लिहून ठेवचे लागतात ती काय. प्रोसेस भरपूर असता म्हणून मम्मी कंटाळून गेली. प्रोसेस नाही काय वरवंट्याखाली ठेव होईना ती. नाही म्हणतात लिंबू पिळलं की काय ना बरे होतात. हे मला तेच सांगत होतं. बापू मी होते ना चांगलंच नाही. काय फ्रायच करायचे आहेत ना. नाही एवढे सगळे थोडे सारात घालणार. थोडे सारा थोडे फ्राय. हा तेच. माझ्या बहिणीला हवी आता आणि माझ्या मोठ्या भावाला. कुरकुरीत. मोठा भाऊ आणि मोठी लाडकी बहीण दोघही. आम्ही बोडकी सगळी डाळ. 24 जानेवारीला मानसेश्वराची जत्रा असा. जाऊया नक्की. त्या दिवशी कांता काका सांगा होते. कुठे झेंड्याची जत्रा. झेंड्याची जत्रा. कोण सांगा होता मग त्या दिवशी. भरपूर लोक येतात. कुठे बोलते. वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्याची. टँकच्या बाजूला तर. म्हणजे कोण कोण वेंगुर्ल्याचा मानसेश्वराची जत्रा कधी 26 जानेवारी. 26 जानेवारी आम्ही येतो. नाहीतरी आता वेंगुर्ल्याचे आपले फॉलोअर खूप झालेले असतात त्याच्यामुळे जाऊकच होया. आणि खरं सांगायचं म्हणजे ना मी त्या रस्त्यावर जाताना येता बघला उतरान खाली अशी जाऊकच नाही. असो चांगला खूप लांब भरपूर झेंडे दिसतात. कडक लागतो खातात. हो झेंड्याची जत्रा किती म्हणतं. जसे आपण काय ते नवस बोलतो ना. नवस बोलतो ना आपण पाणी घालतात वगैरे किंवा अशी तसं तो नवस झेंड्याचं नवस असता. झेंडे. हा झेंडे म्हणजे कसे? आपले भगवे झेंडे भगवत ध्वज आपलो हा हा शिवाजी महाराजांचं असतं हा तसं. हा हा. ते मग झेंडे हे करायचे द्यायचे. हा, झेंड्यांचं नवस. तर जाऊ हरकत नाही. 26 जानेवारी सुट्टी पण असा जवळ आहे असा. तुझे मग मित्रमंडळी म्हणतील "ओ, ऐसा काय वो ऐसा काय." शी बाबा हे ऐसा ही राहता हे ऐसा ही आहे. मुंबईकर
तुम्ही यायचं रहेगा काय असतं रहेगा 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 रहेगा, मिलेगा रहेगा. मिलेगा रहेगा काय क्रियापद आहे काय कसलं वो वो हमको तुमको कुमको कुछ नहीं कळता है वो. तुम्ही ते मुंबईवाले सगळे हिंदीच बोलतात आणि तोच माणूस इतको अस्खलित मराठी बोलता की हो मग कंडक्टर बघलास ना अरे कंडक्टर मराठीत बोलतलो बेस्ट कर्मचारी आहे तो. असं नाही आधी हिंदीत बोलावतो आता ते का सोडून देवा काही जणांना मराठी कळणार नाही पण मराठी कळावं का या मुंबईत बेस मधले सगळेच मराठी बोलतात गे बाबा. आगे चलो वगैरे हिंदीत बोलावतो पण मराठी बोललो तो इतको सुंदर मराठी वाटला त्या म्हटलं बघ लगेच किती फरक हा पण पडला थोडा घाल लाल तुमचं होय हे लावायला लाव. हळद हळद मीठ मसाला सगळं लावूया त्याला. एक्सपर्ट सांगतात तसं करायचं. हा हा ऐकायचं त्यांचं. म्हणून मी सांगितलं त्यांकाच करून हा. त्यांचा हात लागणार ना भाजताना की ऑटोमॅटिक ती जादू उतरते आणि मग ते ऑटोमॅटिक त्याला चव येते. मीठ लागला का? वाव भात पण तयार आहे आमचा. खडे दाखवा मासे दाखवा गावठी भात ह्याच्यात घातलात ना हळद टाकू काय मीठ नाही टाकलंय. हे का काय हळद हं. असं सगळं त्यांच्यावर ढकलून देऊ काय होतं नाही तर लिंबू पिळ आंबट नाही लागेल तर विनेगर पण घालते ना. मांदेलीचा सार पापलेट सुरमई. तर येवा म्हणजे जेव मस्तपैकी. मी आधी पापलेट नको ताजा ताजा पापलेट मस्त लागतात. तर संध्याकाळी परत जाऊचं आम्हाला खरेदीसाठी. घेऊन झाला काय चेडू बघताय हो. तर परत एकदा मालाडला घेऊन जातले तुमका पण वेगळी खरेदी अशा तिने. बस तर परत एकदा आम्ही चाललो मालाडला. सकाळी पण महाराष्ट्रात नाही गेलो तर जाऊबाई आहेत सोबत आणि आम्ही जातो थोडीशी खरेदी करूची आणि म्हणजे माझ्या कामासंदर्भात खरेदी कारण आम्ही मुंबई किलोच खाऊ त्यासाठी काही ढोकळं खाल्लं त्याच्यामुळे खाऊ पण खाऊया आणि खरेदी पण चला. हाय इष्टा फॅमिली. दुपट्टा मिलेगा. वाव व्हाईट वाली साडी मस्त आहे. काय बोलला काय माहिती तुम्हाला बघून बोलला की आपलं आपलं बोललं. वाव मस्त आहे. ऑफ व्हाईट छान आहे तो साड्या. सगळी अशीच रेंज सांगतील ना 2, 2.5, 2. हे खूप छान तोच पॅटर्न सगळीकडे दिसतोय. साड्या साड्या सगळ्या साड्यांची नशीब नाही वळले. पुढेच जायचंय. गावाला मोठा आहे याच्यापेक्षा. सगळं बघून बाहेर पडायचं. 8,000 साडीची प्राइस चालता चालता बघितली. मी पण मुंबईकरांसारखं धावाक शिकले ट्रेनसाठी. अरे पण बंद झाले. गेली. आता परत किती 5 मिनिटांनी. अरे बापरे एकदम मला भूक लागली.
मुंबईकरांसारखं धावायचं लागला ट्रेनसाठी, तरी गेली. तर मंडळी, प्रोग्राम पूर्णपणे चेंज झालेला. मालाडला गेलेलो खरेदीक आणि मस्तपैकी घराकडनं फोन येलो. यांनी काहीतरी नवीन प्लॅन काढले की पिक्चर बघ जाऊया. त्याच्यामुळे मग तिकडची खरेदी आटोपली, खाल्लं वगैरे काहीच नाही, गेलो आणि आता चाललो. पण ही आता मेट्रोनीच झाली आहे. पोचतो बघा आपण. स्टार्टिंग जरा अशी कदाचित चुकत 5:50 शो सांगितलं ना. होय 6 नाही 5:50. काय कारण आहे, जायला अर्धा तास लागता. स्टार्टिंग मिस होणार. स्टार्टिंग मिस होणार. 50 आहे ना, म्हणजे तो काय करेल 10 मिनिटं वगैरे जाणार. हां, ते ॲड वगैरे ही मिळायला पाहिजे होती ना. एवढं धावान पण गेली. आता किती मिनिटाने 7 मिनिटांनी. वाजले किती? 5:30. 5:30 ते 6, अर्धा तास. पोचणार आपण पटकन. कुठे येते? जवळ आहे काय? कुठे रे? ते उतरल्यावरच आहे ना. लगेच आहे, जवळ आहे. हां, कुठे जवळ तुमच्या मागून तू पण बघ आता. ते नाही मला विचार केला फोन करून. आणि सांगा गेली. एसटी चुकली. तर काय खायचं? चला काय खात. तर 5:58 झाले. 50 शो पोचलो आणि बघून चलो आम्ही त्याचा पिक्चर दाखवतो होता, जो मोबाईलमध्ये सारखं गाणं वाजान होता. इतला ते रील्स बनले त्या गाण्यावर. पिक्चर आम्ही बघू शकतो. चलो 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 चलो. 303 8303 आहे ना तिच्याकडे. स्क्रीन सेकंड स्क्रीन आली. चला कितव्या फ्लोर? सेकंड. फर्स्ट. संपला शेवट आता. चला नाही. काही समोसा खाऊ. उशीर झालाय. एक झाला आता 1 मिनिटच आहे. संपला. काय समोसा माहिती खाऊया. सगळे ऍड वगैरे लागतात सुरुवातीला. स्क्रीन 2 स्क्रीन 2 कुठे आहे? स्क्रीन 2 अरे हा आपल्यासाठी उशीर झालाय का? इथेच आहे ना. चला आता तुम्ही समोसा खाऊ शकता. तर मंडळी, आमच्यासाठी खास 20 मिनटं शो लेट झालेला असता आणि आम्ही आता आरामात मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आरामात रिलॅक्समध्ये जाऊ शकतो. काहीतरी टेक्निकल इश्यू आहे सो त्याच्यामुळे 20 मिनटं डिले झालो हा शो. तर 20 मिनटं मस्तपैकी रिलॅक्स होऊया आणि मग जाऊया धुरंधरचा बुक. हमजा नहीं मजारी. ज्यादा हो गया सर. ऐसे नहीं खोलते. 1 आर्म डिस्टेंस पे 60 डिग्री टिल्ट. ढक्कन को धीरे से घुमाना और जैसे ही फिश ऊपर आए
ची थंडी आपल्या काय शाल घेऊन घेतली. ज्यादा फ्रिज के साथ आजच्या व्लॉगचो शेवट आईस्क्रीमने होता. सर्दी हा पण आईस्क्रीमला कसं नाही म्हणतलं ना. खूप उशीर झाले, वाजले आहेत 11:30. आम्ही गेलो होतो, तो शो होतो 6 ते 9:30. आणि पिक्चरचं रिव्ह्यू देऊच्यासाठी म्हणून मी मुद्दाम व्हिडिओ बनवते. कारण धुरंधर पिक्चरचा खूप सध्या चालले आहेत रील्समधनं आमका आपल्या गाणी ऐकाक मिळतात. अक्षय खन्नाच्या त्या ॲक्टिंगची सगळी स्तुती चालली आहे. तर म्हटलं बघूया तरी काय आहे एवढा पिक्चरमध्ये. तर खरोखरच पिक्चर खूप चांगला आहे. फक्त माझ्या मनात येलेली एक शंका की जे लोकांनी रील बनवल्यानी आहेत की फर्स्ट डे ॲज अ स्पाय पाकिस्तान वगैरे वगैरे, आणि मग तो पकडलो जाता. पण म्हाका त्याचो काय हेतूच कळलो नाही लोकांचो की काय म्हणाने रील बनवलेली असतील. कारण पिक्चरचं टॉपिक एवढं सेन्सिटिव्ह असताना त्याच्यावर विनोद निर्मिती करण्यासाठी काहीतरी करायचा, तर काय म्हाका मुळात तरी म्हाका काय कळलाच नाही. तर लॉजिकच कळला नाही. एवढे दिवस ते मी गंमत आणि ते आपल्या त्या फीडमध्ये सारखे येतच राहत होते एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर काय गरज वाटली नाही म्हाका असलं काय व्हिडिओ बनवू होतं. आणि एवढा हे दाखवल्याने त्या पिक्चरमध्ये ना अक्षरशः मी डोळे मिटून घेतलेले काही सीन्समध्ये. आणि म्हणजे कसे त्या लोकांचे हाल करतात आणि आपण किती लांब असतो ह्या सगळ्यापासून. आपण किती आनंदी सुखी सगळा चांगला बघतो. त्याच्यामुळे ना आपल्या त्या गोष्टीचं गांभीर्य अजून तेवढा कळणार नाही. पण पिक्चर बघितल्यानंतर ना, मी ह्याच्या अगोदर पुस्तकं पण बरीच वाचली आहे आपल्या गुरुनाथ नाईकांची वगैरे, जी आतंकवादी आपले सैनिक जातात हेरगिरी करतात. पण व्हिज्युअली असं बघितल्यानंतर ना अंगावर काटा येतात की खरोखर कमाल त्या लोकांची, आपल्या देशासाठी एवढा ते समर्पण करतात. त्याची थोडी तरी चाड आपण बाळगली तर मला वाटतं असे रील्स येऊचे नाही आपल्या फीडमध्ये. आणि बाकी पिक्चर मस्तच. अक्षय खन्नाची ॲक्टिंग, आणि अक्षय खन्नाच नाही सगळ्यांचीच ॲक्टिंग खूप छान आहे, मस्त केल्याने आहे प्रेझेंटेशन. अजून एक पिक्चर बघत असताना, आता आम्ही व्हिडिओ बनवते म्हणून ना एका अँगलने व्हिडिओ करणं किंवा इकडून घेऊया कसे व्हिडिओ करूया रेसिपीचे असताना, याच्यासाठी आमका एवढा डोकेदुखी करूची लागता. तर त्या लोकांचा खरोखर कौतुक ना, किती अँगलने किती कॅमेरा असतात, कॅमेरामॅनचा पण कौतुक आणि त्या ॲक्टर्सचा पण कौतुक की प्रत्येक वेळी त्या अँगलकडे बघून बोलणं रिॲक्ट करणं खरोखर कमाल. आपण बघताना तो 3 तासाचा पिक्चर असो, झपझप सगळे आपल्या डोळ्यासमोरनं ती स्क्रीन जातात, चित्रा जातात. ऐकून पाहता तर त्या एक कौतुक त्या लोकांचं करू का की भारीच की कॅमेरा सगळे ॲडजस्ट करून ते सगळे दाखवणं. प्रेझेंटेशन सुंदर आहे पिक्चरचा. सिक्वेन्स छान आहे, म्हणजे त्याने जे चॅप्टर ठेवले आहेत ते आणि त्याची ती नावा खूप सुंदर पिक्चर आहे. आणि टू बी कंटिन्यूड आहे. त्याच्यामुळे सेकंड पार्ट पण आता बघूच लागतो. तर ज्यांनी बघितल्याने नाही धुरंधर त्यांनी बघा. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबूया, आजचा व्लॉग इथेच थांबूया. कारण आता जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजलेत आणि खूप धावपळीचा आजचा दिवस होतो. कारण सकाळपासून नुसती धावपळच चालली आहे, तुम्ही बघितलं अशातच. तर त्याच्यामुळे व्हिडिओ उद्या सकाळी. बाय.